हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत दुपारचे एका हाऊसवाईफचे दुपारचे रुटीन शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा. तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की आत्ता 1:45 वाजलेत आणि बाकीच माझं सगळं आवरलेलं आहे. जेवण पण झाले. तर थोड्या वेळ आराम पण केला आणि आता म्हटलं दुपारचं जे कामं असतात ना ती करावा. म्हणजे जे एक्स्ट्राची कामं असतात ना ती दुपारची केली ना तर मग संध्याकाळचे वगैरे आपल्याला जे बाकीची संध्याकाळची जे कामे असतात तर त्याच्यासाठी वेळ पण भेटतो. तर ही कामे आपण नेहमी दुपारीच केली पाहिजे ना असं मला तरी वाटतं. आणि इथं माझी साय साचलेली होती भरपूर, म्हणजे 10-15 दिवसाची साय होती ती. तर म्हटलं ती आता मिक्सरमधून काढून घ्यावी लोणी, कारण तूप पण संपलं होतं, तूप पण नव्हतं राहिलं. त्याच्यामुळे म्हटलं आज हे काम करून घ्यावं. तर इथं ते साईचं पातेलं ते मी आधीच 10-12 मिनटं बाहेर काढून ठेवलं होतं, कारण खूप थंड पण लवकर होत नाही, साई निघत नाही लवकर मिक्सरमधून. त्याच्यामुळे मग थोडंसं आधीच काढून ठेवलं. आणि तरी इथं घेते मी काढायला आणि बरंचसं आहे त्याच्यामुळे भरपूर वेळ लागतो. तर अर्धा-पाऊण तास लागला मला तेवढ्याला, पण तुम्हाला थोडक्यात दाखवलं मी. आणि माझा थोडासा घसा बसलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नसेल तर प्लीज सगळ्यांनी ताईंना रिक्वेस्ट आहे की आवाजाकडे तुम्ही लक्ष देऊ नका किंवा त्याबद्दल सॉरी तुम्हाला. तर चला इथं मी माझं काढून घेते, कारण 15 दिवसाची साई होती त्याच्यामुळे भरपूर होती. हे मोठं एक पातेलं पितळाचं आणि हे छोटे छोटे 2 पातेले भरले होते. तर तुम्हाला पितळाचं पातेलं आहे ना थोडंसं खराब झालेलं दिसेल, कारण 15 दिवस झाले ते घासलं नाही आहे. फ्रीजमध्ये होतं त्याच्यामुळे थोडंसं काळपट पडलं. तरी इथं माझी साई पण काढून झाली, पण बराचसा वेळ लागला मला, अर्धा-पाऊण तास तरी लागला आहे. पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं. आणि जी आपली तुपाची भांडी असतात ना साईची, आणि आता कसं थंडी आहे, थंडीमध्ये जास्त तूप वगैरे थिजतं, तर लोणी असं थिजलं होतं. तर त्याच्यासाठी मी इथं गरम पाणी केलं होतं. त्याच्यानंतर सगळी भांडी वगैरे चांगली गरम पाण्याने वॉश करून घेतली, नंतर साबणाने घासून घेतली. आणि त्याच्यानंतर मला जे ड्रायफ्रूटचे लाडू असतात ना ते पण बनवायचे होते. तर म्हटलं त्याची पण पूर्वतयारी करून ठेवावी, म्हणजे शाळेतून शाश्वतीला घेऊन आलं की मग संध्याकाळी करता येईल. तर ते लाडूची रेसिपी वगैरे मी काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही आणि लाडू पण आत्ताच बनवणार नाही, तर ते मी संध्याकाळी बनवणार आहे. पण म्हटलं जी पूर्वतयारी असते ना ती करून ठेवावी. तर इथं तूप पण मी ठेवलं आहे कढवायला, कारण दिवसाच कढवलं ना तर बरं पडतं, कारण रात्रीचं जर कढवलं ना तर खूप वास येतो घरात सगळीकडे तुपाचा, त्याच्यामुळे. आणि इथं बघा मांजर कशी बसली खिडकीत तुपाचा वास घेऊन, तिला आतमध्ये यायचं आहे तूप फस्त करायला, पण खिडकी लावलेली असल्यामुळे आणि दरवाजा पण लावलेला आहे त्याच्यामुळे. आणि तुपाचं आहे ना असं नेहमी मधून असं हलवत राहायचं, कारण मग ते खाली चिटकत नाही त्याचं आणि घासायला पण खूप त्रास होत नाही. आणि त्याच्यानंतर मी माझं खोबरं वगैरे किसून घेतलं आणि खोबरं किसल्याच्या नंतर मग ही खारीक होती ना, म्हणजे जी ओली खजूर असते ना आपली, तर त्यातले बिया वगैरे काढून घ्यायच्या होत्या मला. म्हटलं खोबऱ्याचे आणि काही ड्रायफ्रूट्स टाकून आणि ही ओली खजूर टाकून बनवावे म्हणून. तर इथं मी सुकी खजूर खारीक असते ना आपली, तर ती खात होते, कारण आमच्या साहेबांचं असं म्हणणं आहे की बाई माणसाने नेहमी काही ना काही खात राहिलं पाहिजे तरच तब्येत होती. तर त्यांच्यामुळे मग कधी म्हटलं असं मधून खात असते, मग ते नेहमी सांगतात मला त्याच्यामुळे.
तर थोडासा माझा घसा बसलेला आहे आणि इथं खजूर आहे ना मी घेते आहे. म्हटलं खजूर त्यातले बिया काढून ठेवावी आणि नंतर मग शाश्वतीला पण घेऊन यायचं आहे मला. तर मग आल्याच्या नंतर मग लाडू बनवून ठेवावेत. तर तोपर्यंत आपलं तूप पण होतं आहे. तोपर्यंत म्हटलं ही खजूरमधले बिया काढून घ्याव्या. आणि जी आपली सुकी खारीक असती ना त्याच्यापेक्षा ह्या ओल्या खजूरचे खूप छान लाडू होतात. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकते त्यात, पण मी नाही टाकणार. तर इथं माझ्या सगळ्या बिया वगैरे काढून झाल्यात आणि त्याच्यानंतर मग तूप पण आपलं कडत आलं आहे. तर तुपामध्ये मी 2-3 म्हणजे बरेचसे 5-6 तुळशीचे पानं पण धुवून टाकलेत स्वच्छ. कारण तूप भरपूर दिवस टिकतं आणि खराब होत नाही. तुम्हाला दिसतच असेल तुपात पानं टाकलेली मी हिरवे. तर असं तूप थोडंसं लालसर कडून घ्यायचं आणि खूप जास्त बी लाल होऊन द्यायचं नाही. कारण तुपाची ही प्रोसेस आहे ना 5-10 मिनटं चालूच असते कुकिंगची. त्याच्यामुळे जास्त जर तुम्ही लाल होऊन दिलं तर ते काळपट पडतं त्याच्यामुळे. आणि हे बघा खजूर पण माझी मी इथं पूर्ण काढलेली. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर चला मग सगळ्यांना बाय.